नमस्कार. आज आपण शनीची ढैया याबद्दल माहिती घेऊयात. म्हणजे ढैया हा शब्द ॲक्चुअली हिंदी आहे. मराठीत त्याला पनवती म्हणतात. तर ज्या राशींचा शनी 4था आणि 8वा असतो, त्यांना शनीची ढैया चालू आहे किंवा शनीची पनवती चालू आहे असं म्हणतात. सध्या कुंभ, मकर आणि मीन राशींना 7.5 चालू आहे आणि कर्क आणि वृश्चिक राशीला शनीची ढैया चालू आहे. तर 7.5 किंवा या पनवतीमध्ये व्यक्तीला थोडासा त्रास होतो, रोगी, कर्जदार असा बनतो. घरात भांडण होतात, मानसिक शांती बिघडते. तर त्यासाठी काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही हनुमानाची सेवा करू शकता, हनुमानाची पूजा करू शकता, हनुमान चालीसाचा रोज वाचू शकता. त्याच्यानंतर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाच्या खाली मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता. काळे चणे खाण्यामध्ये मोहरीचं तेल, काळे चणे आणि अ, गूळ याचा उपयोग करू शकता. आणि शनिवारच्या दिवशी लोखंड, काळे तीळ, काळे उडीद किंवा काळे वस्त्र याचं दान तुम्ही करू शकता. तर यावर्षी वृश्चिक राशीफळ तसं चांगलं आहे. करिअर, नोकरीच्या, व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा चांगलं आहे. फॉरेनमध्ये काही बिझनेस ऍक्टिव्हिटीज असेल तर ते प्रॉफिटेबल आहेत. मॅरिड लाईफ चांगलं आहे. फक्त मार्च नंतर थोडंसं त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आता फेब्रुवारीतील वृश्चिक राशीच्या भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर फेब्रुवारी हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी चांगला जाणार आहे. फक्त थोडं तब्येतीकडे लक्ष ठेवावे लागेल. त्यात सुद्धा 2 पार्ट आहेत. 1 ते 23 फेब्रुवारी पर्यंत चांगला आहे. 24, 25, 26, 27, 28 फेब्रुवारीला तुम्ही थोडं तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. अष्टमा भावात मंगळ महाराज विराजमान राहण्याने एकतर या महिन्यात तुम्हाला शारीरिक समस्यांच्या ह्याच्यात लक्ष द्यावं लागेल. वाहन सावधानीने चालवा. कुठल्याही प्रकारचं दुखापत होण्याची शक्यता बनतीये. आणि 11व्या घरात केतू महाराज आणि पंचम स्थानात राहू आणि शुक्राची उपस्थिती तुमचं फायनान्शियल दृष्ट्या तुमच्यासाठी हे चांगलं आहे. आणि गुरुच्या दृष्टीमुळे तुमच्या समस्यांमध्ये म्हणजे समस्या कमी होण्याचे योग बनतायत. कौटुंबिक संबंध सुधारतील, वैवाहिक संबंधांमध्ये सुधार होईल. भाऊ बहिणींच्या उन्नतीची वेळ आहे. फक्त आईच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा महिना थोडा कठीण आहे. त्यांनी अभ्यासात लक्ष द्यावं. आणि याचा वृश्चिक राशीचा याच्यासाठी उपाय म्हणजे मंगळाचा बीज मंत्राचा जप केला पाहिजे. धन्यवाद.